अहिल्यानगर तालुका पाथर्डीमध्ये मावा कारखाना उद्ध्वस्त। 1,33,000चा मुद्देमाल, आरोपींची धरपकड सुरू। पाथर्डी शहरात सुगंधित तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या टोळीवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडक कारवाई। अवैध कारखाना उद्ध्वस्त, आरोपीच्या मुसक्या आवळल्या। गोपनीय माहितीवरून पाथर्डीतील विविध ठिकाणी एकाच दिवशी टाकलेल्या 3 वेगवेगळ्या छाप्यातून तब्बल 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुख्य आरोपी अभिजित लांडे त्यांच्या साथीदारांकडून महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व मावा तयार करून विक्री केली जात होती। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अक्षय इधाटे आणि राहुल सानप हे फरार आहेत। मावा तयार करणाऱ्यांची 55,000ची मशीन, 71 किलो तंबाखू, 18 किलो तयार मावा जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे आणि डीवायएसपी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलिसांची ही जोरदार कारवाई पाथर्डीमधील अवैध धंदे चालविणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत पाथर्डी शहरामध्ये इंदिरानगर या ठिकाणी तसेच तनपूरवाडी फाटा पाथर्डी या 2 ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी काही सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच सुगंधी तंबाखू तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स आम्हाला मिळून आल्या। अशा आम्ही 2 ठिकाणी छापा टाकून तेथील तयार करायला लागणारी मशीन, मावा तयार करायला लागणारी मशीन तसेच काही तयार मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली असता आम्ही एकूण 4 आरोपीवरती पाथर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामधील 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, तर 2 आरोपी फरार आहे। या कारवाईमध्ये आम्ही एकूण 1,33,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई पाथर्डी शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील। धन्यवाद।